नमस्कार. आज आपण इचलकरंजीमध्ये इचलकरंजीतलं शहापूरचं ठिकाण आहे. आज तुम्ही जी पदयात्रा काढला होता, जलपदयात्रा, ती काढायची नेमकी काय गरज होती? काय गरज होती हा प्रश्नच कसं तुम्ही विचारता. इचलकरंजी शहरामध्ये मला अजब वाटतं की गेली आज 45 वर्ष झालं इचलकरंजी शहराला आज पाण्यापासून वंचित ठेवायचं काम राजकारणी लोकांनी आवाडे घराण्याने जे केलेलं आहे त्याला कुठं तर जाग आणण्यासाठी आज आम्ही इचलकरंजी शहरामधून आम्ही आज जलपदयात्रेला सुरुवात केली. ही जी जलपदयात्रा आहे यातनं आउटपुट काय निघेल? येत्या काळामध्ये तुम्ही जे नदी प्रदूषण करणारे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहात? हे पंचगंगेचा तुम्ही विषय बोलला, पण आज आम्ही जी पदयात्रा काढलेली ती सुळकुडचं पाणी आम्हाला जे पूर्वी ज्यावेळेला जे मंजूर केलेलं ते नियमित करून आम्हाला जे मंजुरी दिलेली व त्यावेळेला आपण जागा देखील त्या ठिकाणी घेतलेली इचलकरंजी महानगरपालिकेनं ती पूर्णत्वास नेण्यासाठी जे मंत्री महोदयांनी आणि माजी आमदारांनी विद्यमानताच्या आमदारांनी जे आश्वासन दिलेलं ते आश्वासन त्यांनी कुठंतरी पूर्ण करावं आणि त्यांना जाग आणावं म्हणून आजचं आमचं हे आंदोलन. नेमकं ही योजना पूर्ण होत नाही याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? कोण घालतं आहे आणि तसे काय पुरावे तुमच्याकडे आहेत का? आज मगाशीच आमचे आदरणीय मदनरावजी कारंडे साहेबांनी सांगितलं की वारणा योजनेचं जे आहे त्यावेळेला हळवणकर साहेबांनी मंजूर करून आणलेले ते काय इचलकरंजी शहराला पूर्ण शहराला माहीत आहे. त्यावेळेला ते आवाडे साहेबांनी त्यावेळेला त्यांनी घालायचं काम त्यावेळेला देखील केलं. नंतरच्या काळामध्ये वारणेचा विषय थांबला व सुळकोड योजनेचं ज्यावेळेला दूधगंगेचा विषय चालू झाला त्यावेळेला दूधगंगा योजनेचं त्यावेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व जयंत पाटील साहेब व सतेज बंटी पाटील साहेब यांच्याशी चर्चा वगैरे करून त्यावेळेला सुळकुडच्या पाण्याची योजना त्यावेळेला मंजूर करून आणायचं काम आमचे मदनरावजी कारंडे साहेबांनी जे केलं त्याला कुठं तर त्याचं श्रेय कारंडे साहेबांना जर गेलं तर भविष्यकाळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचण येईल म्हणून त्यावेळेला अनेक नेते मंडळी त्या गावच्या लोकांना तिथं उठवून बसवायचं काम त्यांनी हे पाप त्यांनी केलेलं आहे. येत्या काळामध्ये तुम्ही किती दिवसामध्ये किंवा किती महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये या इचलकरंजी जनतेला तुम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहात? पाण्याचा लढा हे आमचा कंपल्सरी चालूच आहे. ज्यावेळेला आमची इलेक्शन झाल्याने निवडून आल्यानंतर त्याच वेळेला आमचे गटनेते ज्यावेळेला उदयसिंह पाटील साहेबांनी 15 दिवसामध्येच त्यावेळेला पत्रव्यवहार केलेला की सगळ्या सहाय्या घेऊन की पाण्याची मिटिंग तुम्ही लावा म्हणून. त्यावेळेला पाण्याची मिटिंग लावली तर ऐन उन्हाळ्यामध्ये त्यांची नामुष्की होईल आणि त्यांची बदनामी होईल ह्या डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्यांनी त्यावेळेला 2-2.5 महिने ते विषय पुढे ढकलला व त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्याच नगरसेवकांना एक पत्र द्यायला लावलं व त्यांच्या पत्रांना आम्ही ही मिटिंग लावलेलं दाखवून दिलं. कारण जर उदयसिंह पाटील साहेबांच्या पत्रांना जर मिटिंग लावलं तर त्याचं श्रेय त्यांना जाऊ नये व शिवशाहू आघाडीला मिळू नये हे देखील त्यातनं त्यांनी बारीक विचार करून प्रत्येक वेळेला स्वतःचा स्वार्थ साधायचं काम या मंडळींनी केलेलं आहे. नक्कीच मित्रांनो, त्याने आवड यांच्यावर घणाघाती आरोप केलेले आहेत की ह्या योजनेला त्यांनी खो घालतात. आजची ही जलयात्रा काढली ही चांगली गोष्ट आहे. लोकांच्यामध्ये जनजागृती होते अशा गोष्टींच्यामुळं लोकांना समजतं की नेमकं काय चालू आहे आणि काय नाही. एक ट्रान्सपरन्स सरकार ह्या देशामध्ये आलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे आणि नागरिकांनी देखील अशा ज्या काय कार्यक्रम असतात किंवा अशा ज्या योजना असतात, ज्या जनहिताच्या योजना असतात त्याला सपोर्ट केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मांडा, तुमचा अधिकार आहे. आणि काही नेत्यांनी देखील म्हटलेलं आहे की राजकारण्यांना तुम्ही प्रश्न विचारत चला. लोकशाही जर भक्कम करायची असेल तर ह्या राजकारणी नेत्यांना आपण प्रश्न विचारले पाहिजेत, तो आपला अधिकार आहे. जर आपण प्रश्न विचारलो तर कुठेतरी लोकशाही भक्कम होईल. आणि इचलकरंजीचा जो पाण्याचा प्रश्न आहे, सत्ताधारी असू देत किंवा विरोधी गटातले नेते असू देत, तुम्ही काय करायचं ते करा, पण इचलकरंजीकरांना पाणी द्या ही नागरिकांची मागणी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण न आणता सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी हे एकत्र आले पाहिजेत आणि एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी, गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र बसले पाहिजेत. आपले वैयक्तिक वाद बाजूला ठेवून ह्याच्यावर चर्चा झाली तर नक्कीच येत्या काळामध्ये इचलकरंजीकरांना पाणी मिळेल. जर ही योजना खो घालायचं काम करत असेल तर तशामध्ये कायदेशीर कारवाई देखील विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील त्यांनी एकमेकांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली पाहिजे. कायदेशीर जर कारवाई केली तर नक्कीच जनतेला समजेल की बाबा हे आमच्यासाठी लढतात आणि आमच्यासाठी कायदेशीर पण लढाई लढत आहेत. पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.